आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मुलाखत दिली होती, ज्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी दोन महत्त्वाची विधानं केली होती। यातलं एक होतं नेव्हर से नेव्हर, म्हणजे राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असा त्याचा अर्थ होता। फडणवीसांचं दुसरं विधान होतं उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत। आता विधानसभा निवडणुकीपूर्वीचा काळ जरा आठवून बघा। निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंनी फडणवीसांवर प्रचंड टीका केली होती, पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जादूची कांडी फिरल्यासारखे अचानक ठाकरे आणि भाजपमध्ये मैत्रीचे वारे वाहायला लागले। अशा वेळी एका लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटतात। अर्थात लग्नात काही युतीच्या चर्चा होत नसतात, पण या भेटीमध्ये युतीचा विषय ठाकरेंच्या नेत्यांनीच काढला। आणि मग काय काय घडलं बघा। अलीकडे भाजपचा कुठलाही नेता आणि ठाकरे गटातला कुठलाही नेता भेटला की गाडी एकाच प्रश्नाकडे वळते, ती म्हणजे युती होणार का, ठाकरे भाजप बरोबर जाणार का। आणि तेच उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमध्येही झालं। भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर आले। उद्धव ठाकरे शुभेच्छा देऊन निघाले, तेवढ्यात वाटेत चंद्रकांत दादा भेटले। दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला। त्यावेळचा हा फोटो आहे। तिथे उपस्थित असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना गुगली टाकली। नार्वेकर म्हणाले, काय मग युती कधी? त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय। या संवादानंतरचे ठाकरे, पाटील आणि नार्वेकरांचे हे फोटो मधले हसरे चेहरे। या भेटीवेळी नक्की काय झालं थेट ऐकूया चंद्रकांत पाटलांकडून। काल नगरचे आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो। मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो। समोरासमोर आलो, नमस्कार केला, पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार। मागच्या सरकारच्या काळात अधिवेशनावेळी संसदीय कामकाज मंत्री असलेले चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या दालनामध्ये चॉकलेट घेऊन गेले होते। त्यावेळीही दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या होत्या। तसंच उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं का याचा निर्णय मोदी घेतील असं चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच अवघ्या काही तासातच म्हटलं होतं। त्यामुळे चंद्रकांत पाटील युतीचे समर्थक आहेत आणि त्यांच्यासारख्या भावना आमच्याही पक्षात आहेत अशी कबुली राऊतांनी दिली आहे। चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत। चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे, ते मला माहिती आहे। विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती, ज्याने एकत्र काम केलं आहे आमच्यासारखे, त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते। कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून, त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही। चंद्रकांत दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या या भावना आहेत ना, आम्ही अनेकदा चर्चाही करतो। लग्नामध्ये अशा भेटीगाठी होतातच। आता लग्नातही चाकू पिस्तूल घेऊन जायचं का असं वडेट्टीवारांनी म्हटलंय, तर लग्नात भेटल्यानं युती होत नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मला वाटतं की आता लग्नाला एकमेकांनी चाकू पिस्तूल घेऊन गेलं पाहिजे आणि दिसला की दोघे आजूबाजूला बसले की पिस्तूल घेऊन बसले पाहिजेत, बोलताच कामा नये असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करायला लागेल। उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं, असं काय असतं का? याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही। ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात, त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो। ही काय वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई त्याला मानू नये असं माझं मत आहे। असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे। मी जर असतो तिथे माझी देखील भेट झाली असती। उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून। असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे।
राजकारणात कितीही टोकाचा विरोध असला तरी वैयक्तिक भेटीगाठी झाल्यावर नेते एकमेकांशी हसून बोलतात ही महाराष्ट्राची संस्कृती सुदैवानं आजही जपली जाते। मात्र ठाकरे भाजप युतीची चर्चा सुरू होण्यासाठी सध्या तसं राजकीय मैदान तयार झालंय का याचीही जोरदार चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीआधी एकतर तू राहशील किंवा मी असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भूमिका एकदम नरमली। देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन असो किंवा आदित्य ठाकरेंच्या फडणवीसांसोबत झालेल्या गाठीभेटी असो, यामुळे ठाकरे आणि भाजप जवळकीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। याचं नवं उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबाबत एक चकार शब्दही काढला नाही। एकीकडे ठाकरे भाजपच्या जवळ येत आहेत की काय असं वाटत असतानाच शिंदे भाजपपासून दूर जात आहेत की काय अशीही शंका आहे। कारण गेल्या काही काळात शिंदेंची नाराजी आणि गावाकडच्या फेऱ्या वाढल्या आहेत। मुख्यमंत्री पद डावलल्यामुळे शिंदे नाराज होते। उपमुख्यमंत्री पदाची शपथ स्वतः शिंदे घेतील की नाही याबद्दल साशंकता होती। गृह आणि महसूल खातं न मिळाल्यानेही शिंदे नाराज होते। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर शिंदे पुन्हा दरेगावात जाऊन बसले। परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही शिंदेंनी दांडी मारली। एवढी नाराजी कमी म्हणून की काय गणेश नाईकांनीही ठाण्यामध्ये येऊन जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलंय। युतीची चर्चा तेव्हाच सुरू होते जेव्हा त्याला पूरक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली असते किंवा जेव्हा युती करायची असेल तेव्हा तशी राजकीय परिस्थिती निर्माण केली जाते। लग्नातल्या भेटीगाठीत युतीची चर्चा नक्कीच होत नसेल, पण युतीच्या गाठी हळूहळू बांधायला घेतल्यात की काय असा प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीत पडणं अगदी स्वाभाविक आहे। या प्रश्नाला आणखी बळ देणारं वक्तव्य केलंय संजय राऊतांनी। एरवी युतीबद्दल प्रश्न विचारल्यावर परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेत या थाटात उत्तर देणारे राऊत यावेळी मात्र म्हणाले, माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाहीये, वेट अँड वॉच। तुम्हाला असं वाटतं की जसं चंद्रकांत दादा म्हणतायत की युती जर झाली तर तो त्यांच्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल, तसंच तुम्हालाही वाटतं की तो सुवर्ण क्षण शिवसेना युबीटीसाठी सुद्धा असेल? चंद्रकांत दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या या भावना आहेत ना, आम्ही अनेकदा चर्चाही करतो। नाही त्यांनी भावना पण मी कसं काय तुम्हाला आता सांगू? तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाही आहे। योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला मी सांगतो। तुमच्यातले काही नेते असतील ना जे उघडपणे बोलत नाहीत मात्र बैठकांमध्ये बोलत पण त्यांना असं वाटतंय की नाही, आमच्या बैठकात याच्यावर चर्चा सध्या तरी नाही। भविष्यात होऊ शकते? नाही, मी आता या क्षणी त्याचं उत्तर माझ्याकडे आत्ता पुरेसं नाही आहे, पण आम्ही पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। 2014ला शिवसेना भाजप युती तुटली। निवडणुकीनंतर विरोधी बाकांवर बसलेले ठाकरे एका रात्रीत सत्तेत सहभागी झाले। 2019ला पुन्हा अमित शहांच्या पुढाकारानंच युती झाली आणि निवडणुकीनंतर तुटली। हा युती तुटण्याचा आणि पुन्हा जुळण्याचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोरच आहे। त्यामुळे पुढं काय याबद्दल सगळेच राऊतांप्रमाणे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।